महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघात काल मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि सगळ्या मतपेट्या ज्या आहेत त्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। आता आपण कुलाबा विधानसभा मतदारसंघातली दृश्य पाहतोय। जे स्कूल ऑफ आर्ट्स या स्कूलमध्ये ही स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेली आहे आणि बाहेर पोलिसांचा बंदोबस्त आपण पाहतो आहोत। आतमध्ये सगळ्या विधानसभा मतदारसंघातील जेवढी मतदान केंद्र होती तिथे ज्या ईव्हीएम मशीन होत्या, व्हीव्हीपॅट मशीन होत्या, त्या सगळ्या मशीन ज्या आहेत त्या इथं ठेवण्यात आलेल्या आहेत। स्ट्रॉंग रूम मध्ये ह्या सगळ्या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा सुद्धा काम करते आहे। कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी केली जाते। जे अधिकृत अधिकारी आहेत किंवा संबंधित जे काही इसम आहेत त्यांनाच फक्त प्रवेश दिला जातो आणि सध्या बाहेर आपण पाहतो की गेटच्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। 23 तारखेला सकाळी या सगळ्या मतपेट्या खोलल्या जातील आणि त्यानंतर निकालाला सुरुवात होईल आणि त्यानंतर दिवसभरामध्ये याच मतदान केंद्रावरून निकाल जो आहे तो महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळणार आहे। आपण पाहतो की कुलाबा विधानसभा मतदारसंघातल्या या सगळ्या स्ट्रॉंग रूमची दृश्य आपण पाहतो आहोत। आतमध्ये आपण पाहतो की तशी व्यवस्था ही करण्यात आलेली होती आणि कालच मतदान ज्यावेळी होत होतं त्याच्या आदल्या दिवशी याच स्ट्रॉंग रूममधून सगळ्या मतपेट्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या मतदान केंद्रावरती गेलेल्या होत्या आणि आता आपण पाहतो की सगळ्या मतपेट्या काल रात्री उशिरा मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या स्ट्रॉंग रूममध्ये आणण्यात आलेल्या आहेत। 23 तारखेला सकाळी या मतपेट्या उघडल्या जातील आणि त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल। त्यामुळे कुलाबा विधानसभा मतदारसंघातली ही सगळी दृश्य आपण पाहतो आहोत। महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेले आहे। मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती 23 तारखेला होणार आहे। मात्र काल मतदान पूर्ण झाल्यानंतर या मतपेट्या सुरक्षितपणे या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आणि बाहेर सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे 23 तारखेला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या उमेदवारांचं भवितव्य नेमकं काय आहे ते या मतपेट्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल। मात्र तोपर्यंत या मतपेट्या सुरक्षित ठेवण्यासाठी सगळी प्रशासकीय यंत्रणा काम करताना पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।